हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम बॅक टू परिवर्तन लर्निंग सेंटर. तर विद्यार्थी मित्र, आतापर्यंत आपण 8वी एनएमएसच्या इतिहासचे 13 धड्याचे एमसीक्यू बघितलेले आहेत आणि आज आपण 14वा धडा महाराष्ट्र राज्याची निर्मिती यावरचे एमसीक्यू क्वेश्चन बघणार आहोत. आणि अशा प्रकारे तुम्हाला दिलेलं प्रॉमिस पण आपण इथं पूर्णपणे म्हणजे पाळलेलं आहे, फॉलो केलेलं आहे. तुम्हाला सांगितलं होतं आपण की म्हणजे आपण इतिहासचं पूर्णच्या पूर्ण धड्यावरचे एमसीक्यू क्वेश्चन तुम्हाला YouTube वरती फ्री मध्ये मी प्रोव्हाइड करणार आहे. त्याचबरोबर आपण फास्ट ट्रॅक बॅच ऑनलाईन चालू केलेली आहे आणि उद्या ती आपण लॉन्च करत आहोत 6 नोव्हेंबर पासून आणि ती बॅच आपल्याला परिवर्तन ऍप वरती मिळणार आहे. तर अशा प्रकारे ह्या बॅच मध्ये तुम्हाला पूर्ण कंटेंट आपल्या 8वी एनएमएस तिथे मिळणार आहे. विद्यार्थी मित्र, हा जो धडा आहे आपण सुरू करूया महाराष्ट्र राज्याची निर्मिती यावरची पूर्ण एमसीक्यू. त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लेक्चर आवडत असेल तर नक्कीच लाईक करा. चला वेळ न लावूया, आपण सुरू करूया. यावर दिलेले जे काही क्वेश्चन्स असतील ते बघू आपण. ठीक आहे, बघा पहिला प्रश्न काय दिला यावरती की डॉट डॉट हे संविधान सभेचे पहिले अध्यक्ष होते. ठीक आहे, संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते आपल्याला विचारले तर त्याचं उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. तर हे राजेंद्र प्रसाद आहेत संविधान सभेचे अध्यक्ष. त्यानंतर मुंबईत फ्लोरा फाउंटेन जवळ उभारलेले हुतात्मा स्मारक हे कशाच्या बाबतीत आहे ते आपल्याला सांगायचंय. तर भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात प्राणांची आहुती दिलेल्या हुतात्म्यांची, तर हे चुकीचं आहे. त्यानंतर हैदराबाद संस्थान मुक्ती संग्रामामध्ये हे सुद्धा चुकीचं आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी हुतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांचं, तर हे बरोबर आहे. म्हणजे प्रश्न दुसऱ्याचं ऑप्शन नंबर 3 असणार आहे. हे त्याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. त्यानंतर पुढे दिला आपल्याकडे प्रश्न तिसरा. तर दिनांक डॉट डॉट या रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. हा प्रश्न तुम्हाला पाठच पाहिजे आणि एकदम इझी प्रश्न आहे. हा काय खूप जास्त हार्ड नाही. तो म्हणजे 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि 1 मे हा कामगार दिवस म्हणून सुद्धा पाळला जातो. हे सुद्धा तुम्हाला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सांगतो मी. तर या प्रश्न तिसऱ्याचा आन्सर असणार ऑप्शन नंबर 2. नंतर डॉट डॉट हे महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते. तर महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री हे कोण होते तर त्याचं नाव आहे यशवंतराव चव्हाण. तर यशवंतरावजी चव्हाण हे आपल्या महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते. त्यानंतर 18 जुलै 1946 रोजी मुंबई येथे डॉट डॉट यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र एकीकरण परिषद भरली. तर महाराष्ट्र एकीकरण परिषद ही कुणाच्या अध्यक्षतेखाली होते? शंकरराव देव यांच्या अध्यक्षतेखाली होते. तर अशा प्रकारे प्रश्न 5व्या पर्यंत झालं. 6वा संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी याच्या पुढचं दिले नाही, जाऊ द्या, हा स्किप करा. 6वा हा प्रश्न आपण शेवटी बघूयात. असेल तर प्रश्न 6वा असेल तर बघू, ना तर स्किप करू. 7वा प्रश्न बघा. भारत सरकारने प्रांत रचनेसाठी डॉट डॉट यांच्या अध्यक्षतेखाली राज्य पुनर्रचना आयोग स्थापन केले. तर कुणाच्या अध्यक्षतेखाली? ते म्हणजे न्यायमूर्ती MS ठीक आहे फाजल यांच्या अध्यक्षतेखाली. ठीक आहे, S फाजल यांच्या अध्यक्षतेखाली याची स्थापना केलेली होती. प्रश्न 7व्याचं ऑप्शन नंबर 1 आन्सर आहे. नंतर 1 मे 1960 रोजी कोणत्या राज्याची निर्मिती झाली? बघा हाच प्रश्न तुम्हाला परत फिरून विचारला गेला. 1 मे 1960 रोजी कुठल्या राज्याची झालेली आहे निर्मिती? ते म्हणजे महाराष्ट्र राज्य. पर्यायामध्ये बघा पर्याय क्रमांक 4 आहे, महाराष्ट्र राज्याची निर्मिती झालेली आहे. नंतर नागपूर करार संदर्भात खालील असंयुक्तिक विधान ओळखायचे मुद्दा. तर या ठिकाणी असंयुक्तिक म्हणजे विधान जर बघितलं आपण तर विधानसभेचे हिवाळी अधिवेशन नागपूरला व्हावे हे असंयुक्तिक विधान आहे. म्हणून प्रश्न 9व्याचं उत्तर हे ऑप्शन नंबर 3 असणार आहे. नंतर प्रश्न 10वा आपल्याकडे आहे, तो म्हणजे मुंबई विदर्भासह संयुक्त महाराष्ट्राचा ठराव 1955च्या कामगार सभेत कुणी मांडला? तर 1955च्या कामगार सभेमध्ये हा जो मुद्दा आहे हा कुणी मांडला? यामध्ये ऑप्शन आपल्याकडे आहेत SM जोशी, प्र.के. अत्रे. 10व्याचा ऑप्शन नंबर 1 असणार आहे या ठिकाणी SM जोशी. आणि नंतर प्रश्न 11वा. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत राज्य शासनाने केलेल्या गोळीबारामध्ये किती आकडा म्हणतो आपण? डॉट डॉट जण हुतात्मा झाले. तर या ठिकाणी 106 जणांना वीरमरण आले, हुतात्मा मरण त्यांना आपण प्राप्त झालं म्हणतो. तर 106 आकडा हा ऑप्शन नंबर 2 ला आहे. म्हणून प्रश्न 11चं उत्तर ऑप्शन नंबर 2. नंतर प्रश्न 12वा. महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करायला आपण प्राणपणाने विरोध करू हे विधान कुणी केले? तर हे विधान कुणी केले यामध्ये ऑप्शन मध्ये जर बघायला गेलं तर या ठिकाणी शंकरराव देव यांनी हे विधान केलं होतं. ऑप्शन नंबर 4. नंतर प्रश्न 12वेकडे जाऊ आपण. 12वा प्रश्न काय सांगला बघू. प्रतापगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी संयुक्त महाराष्ट्र समितीने डॉट डॉटच्या नेतृत्वाखाली काय केले? इथं प्रचंड मोर्चा काढला. तर तो मोर्चा हा भाई माधवराव बागल यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आलेला होता. नंतर पुढे प्रश्न दिले आपल्याकडे. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात आचार्य अत्रेंच्या वृत्तपत्राने वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी केली. आचार्य अत्रेंचा मराठा हा वृत्तपत्र त्यावेळेस फेमस होता.
आणि आचार्याचा मराठा हा वृत्तपत्राचं नाव आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे 14व्या प्रश्नाचं. प्रश्न 15वा, हुतात्मा स्मारक कुठे आहे? सगळ्यांना माहित आहे हुतात्मा स्मारक हे मुंबई येथे आहे आणि त्या ठिकाणी वीर हुतात्मा 106 जणांना मरण आलेलं होतं. या ठिकाणी मुंबई हे येणार ऑप्शन मध्ये, ऑप्शन नंबर 1. प्रश्न 16वा, खालील घटना कालानुक्रम लावा म्हणून सांगितले आपल्याला. तर या ठिकाणी राज्य पुनर्रचना आयोगाची जर स्थापना बघितली आपण तर ही 1953 आहे, पण तारीख बघायला आपल्याला 19 डिसेंबर आहे. ठीक आहे, 19 डिसेंबर 1953 आहे. त्यानंतर दार कमिशनची जर स्थापना बघितली आपण तर दार कमिशनची स्थापना ही 1948 ची आहे, पण आपल्याला एक वर्षाची तारीख पण बघून घ्यावी लागेल, चुकीचं जायला नको. तर या ठिकाणी दार कमिशन दिलेले आपल्याला 17 जून 1948 ची स्थापना आहे. 17 जून असं लिहावं लागलं आपल्याला. ठीक आहे, 17 जून 1948 ची स्थापना आहे. आणि JVP समितीची स्थापना ही 29 डिसेंबर 1948 ची आहे. 29 डिसेंबर 1948. आणि जे नागपूर करार जो म्हणतो याची आपल्याला तारीख आणि महिना दिला नाही, तो फक्त वर्ष आहे, ते म्हणजे 1953. आणि ज्यावेळेस तुम्हाला घटना कालानुक्रम लावा म्हटलं जातं त्यावेळेस जशी तारीख आपल्याला दिली नसेल ते सगळ्यात शेवटी लावायचं, त्याची तारीख काही बी असू शकते. त्यामुळं आता या तिन्हीचा विचार करू आपण. 29 डिसेंबर 1953, नंतर 17 जून 1948 आणि 29 डिसेंबर 1948. यामध्ये सगळ्यात अगोदर जी घटना आहे ती कुठली येणार? तर जून महिना अगोदर येतो, म्हणून 17 जून 1948 म्हणजे काय येणार? आ हे आधी येईल. त्यानंतर 29 डिसेंबर 1948 हे नंतर येणार, आ नंतर ई. आणि त्यानंतर आता हे 29 डिसेंबर 1953 इथं पण आहे, 1953 इथं पण आहे. ज्यावेळेस तुम्हाला वर्ष सारखं असेल आणि एखाद्याची तारीख दिलेली असेल ती तारीख शेवटी घ्यायची आणि ज्याची तारीख दिली नाही ते आधी घ्यायचं. का? तर त्याची तारीख काही पण असू शकते, ते आपल्याला म्हणजे इथं दिलेली नाही म्हणून. ठीक आहे, 1953. तर हे ई आधी येणार आणि सगळ्यात शेवटी हे अ येणार. म्हणजे असा सिक्वेन्स तुम्हाला कुठं भेटतोय का बघा, आ ई ई आणि अ. तर हा सिक्वेन्स तुम्हाला पर्याय क्रमांक 1 मध्ये पाहायला भेटतोय, आ ई ई आणि अ. तर हा सिक्वेन्स या पद्धतीचा पर्याय क्रमांक 1 मध्ये भेटतो, 1 मध्ये. तर अशा प्रकारे हा जो धडा होता आपला महाराष्ट्र राज्याची निर्मिती, यावरचे पूर्ण प्रश्न आपण इथं कव्हर केलेले आहेत आणि इतिहासचे पूर्ण प्रश्न संपले आहेत. विद्यार्थी मित्र तुम्हाला भूगोलचे पण प्रश्न असेच पाहिजे असतील तर कमेंट बॉक्स मध्ये टाकून द्या. सर भूगोल पण शिकवा आम्हाला, भूगोल पण शिकवतो. आणि आपल्या फास्ट ट्रॅक बॅच सुद्धा आपल्या परिवर्तन ऍप वरती आपण लॉन्च केलेली आहे, त्याचा पण तुम्ही फायदा घ्या. ठीक आहे विद्यार्थी मित्र, आपण थांबू इथं. धन्यवाद. जय हिंद.